बाहेर तुम्ही माणसाकडे कोण आहे कोण तुम्ही नसताना ओळखीत मला पण कोण आहे तुम्ही माझं नाव कसं काय तुम्ही हाका मारा पण कोण आहे तुम्ही? तुमच्याबद्दल बरंच कळलंय. कुठे आहेत तुमचे आई बाप काय तुम्हाला काय करायचं? तुम्हाला काय करायचं बरं तुम्ही नेमका आहे तरी कोण मला एक सांग तू कोण आहे नेमका तुम्हाला तर मला जाऊन दे विषय संपला तू कोण आहे मी नेमका त्यांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? मोर पडते तसेच. हा? काय काय म्हणले? मोर पडते तुम्हाला काय गरज आहे? हा तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जा ना तिकडे तुमचं तुमचं बघा ना. त्यांचं काय घेणं ते नाही तुम्हाला. विषय नेमका कशाला याला तुमचा? घेऊन त्यांना घेऊन ये. आई चला. ताई इकडे ये, इकडे इकडे. तुम्ही काय आम्ही आणि तुम्हाला काही घेणे नाही म्हणतात ना. ही कोणी उभा केलंय? कोणाची जेव्हा तुम्ही इथं इथं आणि त्यांना असं रस्ते वाऱ्यावर सोडून देता का? होय. पण ठीक आहे मी माझं ऐकतो मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही हाय कोण एवढं तुम्हाला सांगा नंतर मी बघून घे काय करायचं ते. एक सांग तुला काय माझ्या आई बाबाचा तुला काही जरा उचलून दिलाय का बरं? पहिली गोष्ट बोलताना व्यवस्थित बोलायचं. मी तुमच्या दारात आलोय ना पाहुण्या माणसासारखं आलो इज्जत द्यायची. अरे पण तू माझा पाहुणा नाहीस ना कोणच्या अर्थाने तुला पाहुणा म्हणून घेऊ मी नाही ना हा आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला फोन करतो आणि इथं गाड्या आल्या ना मग कळण मी कोण आहे काय आहे. तुम्हाला जर दिसतं समजून घ्यायचं नसेल तर काय बोलतोय कळतंय की ह्यांनी तुम्हाला पुशीला मोठं केलं आणि तुम्ही असं वाऱ्यावर सोडून देता काय? मग सांभाळा तुम्ही. सांभाळा मग. मी तर सांभाळणारच रे. मी सांभाळणं म्हणजे यांना काय हा पण तुम्हाला ना नाही घराच्या बाहेर काढलं आणि रस्त्यावर भीक मागायला लावले तिथून पुढे मग कोण आहे हो तुम्ही? एवढं फडफड करून राहिला. पण तू हाय कोण एवढं बायको सांग. जात नाही तू तुला आता सांगून टाकतो मी. तू मेन गोष्ट बोट खाली करा अगोदर मेन गोष्ट म्हणजे मग काय नाही यांना अजून माहिती नाही ना आपण कोण आहे काय म्हणून हे एवढं बोल. एखाद्या जर जेलमध्ये त्या आई बापाला घराबाहेर काढलं ना मग कळतं काय द्या पोलीस स्टेशनला इथं आले ना सगळे पोलीस आणि ती मग तुला कळन. आपण तू एवढा पोलिसात दाखता तू हाय तरी कोण मला एवढं तर सांग ना तू काय मी स्वतः ऍडव्होकेट आहे हा कुठपर्यंत ओळख आहे ना मला सांगायची गरज नाही. ऍडव्होकेट असेल ते तुझ्या घरी तर माझ्यापाशी नाही मेन गोष्ट म्हणजे. ठीक आहे कळलं चला चला आता यांना ना असं दाखवू एकदा त्यांना चला चला अहो थांबा 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 थांबा. पण हाय तरी कोण एवढं तर सांग ना बाबा तू ऍडव्होकेट दुसरा कोण काय म्हणतो मग यांना काय तू वाऱ्यावर सोडलं म्हणजे ठेका घेतला काय यांनी हा ह्यांना ह्यांचं आहे नी कोणी उभा केलंय. आणि आता काय थांबा थांबा पण बरं ठीक आहे मान्य आहे. घराबाहेर मला मान्य वाटलं नाही का तुला? हा थांब एक मिनिट मला मान्य तुम्ही ऍडव्होकेट तुमचा आणि माझ्या आई बाबाचा काय संबंध आहे? ती मी सांगेन मी मला माहिती मी काय आहे आणि काय संबंध आहे. आणि ज्याला तुलाच पोटचा असून सांभाळता नाही आला मी त्यांना असं वाऱ्यावर सोडलं त्यांनी मला असं कचऱ्यातून उचलून हे केलंय फक्त आश्रमात टाकलं होतं मला आणि त्यांना मी सांभाळायला तयार आहे अजून पण फक्त तुझी जिरवायची तुला बघायचं ना आणि तुम्ही जरा तुम्हाला तुमच्या आईबापाला असे रस्ते वायर सोडा मग कळन तुम्हाला बोलता येत नाही ही पोटचं आहे. ह्या देव माणसाने मला कचऱ्यातून उठून जीवदान दिलं आणि तू पोटचा असून असं रस्त्यावर काढलं ना नाही याची जिरीवली तिथून पुढे चला तुम्ही आता खरंच आमचं चुकलं बरं का? हा तुला जन्म देऊन लहानाचा मोठा केलाय सारं धन दौलत तुझ्या नावावर त्या माणसाला फक्त जगवलंय कचरा कुंडीतून उचलून अनाथ आश्रमात नेऊन टाकला लहानाचा मोठा झाला त्याला जाण आहे. आणि तू बायकोच्या याच्यावर ऐकून लगेच रस्त्यावर काढलं तू बाहेर. अरे दवाखाना करायचा असतो त्यांना काय खोकले म्हणजे काय मनाने काय झालंय का? आणि तू असं जर तू रस्त्यावर जर लहानपणी तुझ्या किती चड्ड्या बदलल्या असते ना फार. अरे 2-4 दिवसच आम्हाला दवाखाना उलशिक औषध पाणी केलं तर सगळं नीटनाटकं झालं. कपडा लागता त्या माणसाला लाज वाटायला लागली. तुला लाज नाही वाटली? ठिगळ्याचे कपडे घालून आम्हाला रस्त्यावर सोडलं वाऱ्यावर. आणि पायाने रस्त्याने गाडी खाली आली असते माझ्या ती कुठे गेली असते कुठे राहिली असते. आज ती माणसं होती म्हणून आमचं चांगलंय माहिती का तुम्हाला? खरंच बरं का आणि एवढी आम्ही देवासारखी माणसं दोघं बी अनाथ येतं आणि आम्हाला एवढं देव माणसासारखं आता ह्या टायमाला भेटले किती वर्ष शोधित होतो तुम्ही यांना. अरे फोटोची पूजा करतात आमच्या देवाऱ्यात त्यांचा तुम्हाला फोटो आहे, जिवंत मी आहे रोज पूजा करतो आम्ही. जिवंत आहे बापाचं महत्व का ना खरंच राव माझं चुकलं बरं का मी माणसाचं ऐकून समजा एवढं केलं. किती ऐकवत. एवढ्या लवकर नाही प्रकाश पडायचा पण सवा त्यांच्या भावाली जर असं केलं ना रस्त्यावर काढले ना मग कळन. नाही खरंच बरं का आमचं खरंच माझं एवढं चुकलं मी असं नव्हतं वागायला पाहिजे. फक्त मला ती दाखवायचं होतं असं बी आता आम्हाला भेटलेत आम्ही सांभाळायला तयार आहेत. फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की ते जाणीव आता उद्या पोटच्या पोरांनी जर तुम्हाला असं रस्त्यावर काढला ती वेळ तुमची वेळ येणार ध्यानात ठेवा तुम्ही. चला नाही राहू आणि आता सांभाळतो ना. हे बघा तुम्हाला आता इथून पुढे सांभाळायची जरी भेटायची जरी इच्छा झाली ना आमच्या घरी येऊन ऐका ना भेटायचं. आमची खरंच चूक नाही चला नाही थांबा की राव यांना असंच राहू द्या यांना आता सासरे थांबा ना असं काय करता? आता काही बोलू नका बाई. तुम्हाला भेटायचं ना आमच्या घरी या चला. अहो पण खायला का माणसं बस झालं का आता तुझं एवढं ऐकून समजा केलं. मी माझ्या जेलमध्ये आई बापाला घरातून बाहेर काढलं लागे आणि ती कुणाचा कोण लागा
हा चुकलं माझं. अरे आता चुकलं म्हणून काय सर काय केलं का मानशी लागत होई. नको ना तुम्ही त्रास करून घेऊ स्वतःला. अहो ऐका ना, खरंच चुकलं माझं, माफ करा ना मला. मला काय माहित होते असं होईल सगळं. अरे तुझ्यामुळे माझा आई बाप गेला का. अहो ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ते असं झालं म्हणून मी असं केलं हो. अरे पण दुसऱ्याचं बघून तू स्वतःचं का केलं तसं. तुझ्या ऐकण्यात मी गेलो. आपण त्यांना परत आणू ना, आपण खरंच आणू त्यांना. माझं चुकलं, मला माफ करा. तुमच्याशिवाय तरी आहे तरी कोण मला. आता नाही रे. असं नको करू की. काय करू तू सांग आता. आपण त्यांना परत आणू. मी काय बोलते ते ऐका की. खरंच माझ्या आई वडिलांसारखं मी त्यांना मानायला पाहिजे होतं. काय आता काय राहिलं रे. बापाला थांब म्हणलं, आईला थांब म्हणलं, ते सुद्धा थांबायला तयार नाही तर. काय करायचं मग आता आपण. माझं खरंच चुकलो. मला काय अरे माहित ज्यांनी मला होतं. इथं असलं सांभाळलं चांगलं हाताच्या फोडाप्रमाणे, तुझं ऐकून मी त्यांना बाहेर काढलं. मला माहिती हो, त्यांनी किती कष्टातून तुम्हाला वाढवलंय, सगळ्या गोष्टी केल्यात. तुझ्या एक शुल्लक करणं मी ऐकलेला का. खरंच चुकलं माझं. मी तुला नाही माफ करू शकत. अहो ऐका की. अहो